नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर बघू शकता आपण आजचा आपला क्लासचा दिवस आहे चौथा दिवस। तर आपण पहिल्या दिवशी ब्लाउजवरून परफेक्ट माप कसं घ्यायची हे शिकलो। दुसऱ्या दिवशी आपण त्या मापावरून प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग शिकलो आणि तिसऱ्या दिवशी आपण फक्त बाहीची माहिती घेतली। जसं की आपण बाही कट करताना बाहीची घडी किती घ्यावी, त्यानंतर बाही कशा प्रकारे कट करायची, मागच्या किंवा पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा, जोडताना कमी पडते किंवा जास्त पडते, या सगळ्या प्रॉब्लेमवर फक्त स्लीवचं सोल्युशन आपण बघितलेलं आहे। तर स्लीवचं आपण फुल डिटेलमध्ये माहिती सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे। आपलं प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। मी तुम्हाला अगदी बेसिक तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला A to Z ब्लाउजचं कटिंग पण मी दाखवणार आहे आणि त्यासोबत स्टिचिंग पण मी दाखवणार आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता हाय बघा, आपण पहिल्या दिवशी ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे बघितलं। ही तीच मापे आहेत। तुम्ही पहिल्या दिवसाचा व्हिडिओ लाईव्ह क्लासमध्ये जा आणि तिथं बघा। तर बघू शकता पहिल्या दिवशी आपण जी मापं घेतलेली आहे ती जशीच्या तशी आहेत आणि सेम आपण पहिले एकच माप बघणार आहोत। एक माप बघितलं म्हणजे तुम्हाला ऑब्वियसली कळूनच जाईल। जसं की आपण मापानुसार डायग्राम तर सेमच असणार आहे। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ब्लाउजची डायग्राम आपली ही सेमच असणार आहे। फक्त आपलं चेंज होणार आहे ते आपलं फ्रंटमध्ये काय चेंज होतं, बॅक तर सेम असतो। फ्रंटमध्ये आपले पॅटर्न काय चेंज होतात, जसं की प्रिन्स कटमध्ये आपलं पुढचं पॅटर्न चेंज होतं, कटोरीमध्ये सुद्धा चेंज होतं आणि फोरटक्समध्ये सुद्धा चेंज होतं। तर तुम्ही आपले रोजचे व्हिडिओ बघा, तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच कळेल। तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर बघा, ही 30 मापे आहेत आणि आपण ह्याच मापवरून आज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। आपलं प्रिन्स कट ब्लाउज झालेलं आहे, आता कटोरी ब्लाउजचं कटिंग आपण याच्यावरती बघणार आहोत। तर बघा, उंची आहे 13.5, छाती आहे आपली 34, कमर आहे 29, मुंडा आहे 5.5 आणि ही जी सर्व मापे आहेत ही मी तुम्हाला ब्लाउजवरूनच घेऊन दाखवलेली आहेत आणि लाईव्ह क्लासमध्ये क्लिक करून तुम्ही जाऊन बघू शकता की मापे मी कशा प्रकारे घेतलेली आहेत आणि प्रिन्स कटचं ब्लाउज पण ह्याच मापावरून मी कशा प्रकारे कट केलेलं आहे हे पण तुम्ही नवीन असाल तर नक्की जाऊन बघा। तर चला बघा, मागचा गळा आहे 9.5, पुढचा गळा आहे 6.5 इंच, बाहीची उंची आहे 8 इंच, बाहीचा घेर म्हणजेच दंडघेर आहे 9 इंच। जसं की आपण बाहीची स्लीव्ज हाईट किंवा स्लीव्ज राऊंड असे म्हणतो, शोल्डर, तर शोल्डर आहे आपलं 5.5। हे सगळं मी ब्लाउजवरूनच मेजर केलेलं आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघू शकता तुम्ही, मी डबल फोल्ड एक पेपर घेतलेला आहे आणि ही जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ओपन बाजू आपल्या समोरील बाजूला मी ठेवलेली आहे, आपल्या अपोजिट साईडला। तर बघू शकता आता मी पेपर घेतला, बंद बाजू ही माझ्याकडे ठेवली आणि आता आपलं ब्लाउजची उंची काय आहे 13.5 इंच, तर त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, 14.5 इंच। बघू शकता 14.5 इंचावरती मी एक मार्क करते आणि तिथून आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि तिथं ही असणार आहे आपली शोल्डरची लाईन। व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, तुम्हाला नक्कीच कळेल आणि तुम्ही ट्रायसुद्धा करू शकता किंवा माझ्यासोबतच एक पेपर घेऊन सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। तर सगळ्यात आधी आपण जेव्हा नवीन शिकतो तेव्हा आपल्याला पेपरची खूप गरज असते। डायरेक्टली फॅब्रिकवरती कटिंग करायला जायचं नाही किंवा डायरेक्टली अस्तरवरती कटिंग करायला जायचं नाही। सगळ्यात आधी पेपर घ्या, तुम्हाला खूप छान असं मार्किंग जमेल पेपरवरती, मग तुम्ही पेपर हे अस्तरवरती ठेवून सुद्धा कट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर बघा आता आपलं शोल्डर किती होतं 5.5 इंच। बघा, मी वहीमध्ये सुद्धा नोट करून घेतलेलं आहे, हीच मापे आहेत आणि मेजरमेंटचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच कळेल। तर बघा, शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, बघू शकता। तर
सगळ्यात आधी आपल्याला इथं शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं असतं 5.5 इंचावरती. तर बघा 5.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि त्यानंतर पुढे आपल्याला जिथून आपलं शोल्डरची लाईन आपली संपत असते तिथून आपली खाली सुरुवात होत असते मुंड्याची लाईनची, ज्याला आपण मुंडा सरळ निशाण असे म्हणतो किंवा आर्महोलला आपण आकार देण्यासाठी ड्रॉ केलेली लाईन बघू शकता. मी इथं पण एक मार्किंग केलं आणि आता आपल्याला काय करायचं, इथून अशी एक सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. सगळ्यात आधी सरळ लाईन ड्रॉ करायची बघा अशा प्रकारे. तर हे मार्किंग मी इथून 5.5 इंचावरती केलं आणि आता पुढे शोल्डर जसं मी 5.5 घेतलं तर मुंडा पण मी 5.5 घेतला. तर असं नाही होणार. कित्येकांना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आधीच सांगून देते. तर तुमचं छातीच्या मापानुसार आपलं मेन पॉईंट असतो छातीचं माप. छातीच्या मापानुसार तुमचं शोल्डर आणि तुमचं मुंडा हे दोन्ही चेंज होणार. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला चार्टसुद्धा देणार. त्या चार्टनुसार तुम्ही कटिंग करायचं आहे. तर तो चार्ट पण मी तुम्हाला समजवणार आहे. तुम्ही आपला पूर्ण क्लासचे व्हिडिओ आधी बघा आणि मग मी तुम्हाला पुढे सर्व हळूहळू माहिती देत राहील, कारण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणं हे शक्य नसतं. तर आता बघू शकता, तर इथून बघा जिथून आपली ही लाईन आपली संपली, जिथं आपल्या मुंड्या लाईनचा एंड झाला तिथून बघा मी एक अशी आडवी लाईन ड्रॉ करून घेतली. तर ती अंदाजे मी ड्रॉ केलेली आहे. तिथं कुठलंही मेजरमेंट घेऊन मी ड्रॉ केली नाही. जिथं आपलं शोल्डरचं मार्किंग संपलं तिथं मुंड्याचं मार्किंग केलं आणि जिथं मुंड्याचं मार्किंग संपलं तिथं मी एक अशी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. तर तिथं आपलं छातीचं मेजरमेंट असणार आहे, जसे की ती असणार आहे आपली छातीची लाईन. तर बघू शकता, तर छाती आहे आपली 34 इंच. 34चा चौथा भाग आपल्याला टाकायचा असतो कंपल्सरी. हेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. तर 8.5 इंचावरती मी मार्क करते. तुमच्याकडे मोबाईल असतील, मोबाईलवर डायरेक्ट 34/4 करा, /4 बरोबर तुम्हाला जे काही येईल तो चौथा भाग मिळून जाईल. भलेही तुमची छाती किती असू द्या, 38 असू द्या, 40 असू द्या, त्याला /4 करा, जे आलं ते तुमचं छातीचं मार्किंग असेल. आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघू शकता पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्क केलं. तर आता आपलं छातीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला इथं खाली कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता कमर आहे आपलं 29 इंच. त्याचा पण आपल्याला चौथा भाग टाकून घ्यायचा असतो. तर 6.25 इंचावरती मी एक मार्क करते आणि त्यापुढे पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं मार्किंग कंपल्सरी हेच असणार आहे प्रत्येक पॅटर्नमध्ये. कमरेचा चौथा भाग प्लस पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि छातीचं फक्त छातीचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. लक्षात असू द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला तुम्हाला नक्कीच कळेल बघा. आणि आता अशा प्रकारे मी हे जे मार्जिन आहे आपलं 1.5 इंच ते अशा प्रकारे जोडून घेते. अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे. बघू शकता जवळपास मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली ब्लाऊजची डायग्राम सेम असणार आहे, फक्त आपलं पॅटर्न हे चेंज होणार आहे. तर बघा, तर आता मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथून 1.5 इंचावरती एक मार्क करते आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून मी 1 इंचावरती एक मार्क करते. बघू शकता. आणि आता माझ्याकडे हा कर्व आहे, ज्याला आर्महोल कर्व असे आपण म्हणतो. तर बघा, हा कर्व जर तुमच्याकडे असेल तर त्याला व्यवस्थित असा मॅनेज करा की आपला जो हा मुंड्याला आपण आकार देतो तो आकार आपला असं प्रॉपर असा आकार हा आला पाहिजे. बघू शकता. आणि नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकता. आता काय करायचं, आता आपल्याला इथून हा जो आपला मुंडा असणार आहे याचा आता आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. बघू शकता 5.5चं सेंटर 2.25 अशा प्रकारे, किंवा तुम्ही डायरेक्ट टेप असा फोल्ड करून घेऊ शकता. बघू शकता तिथंच आलेलं आहे आपलं. आणि इथून आपल्याला 1.5 इंच इतकं थोडं आतमध्ये यायचं आहे.
जेणेकरून आपल्या पुढच्या मुंड्याला कुठल्याही प्रकारच्या क्रीज पडणार नाही. आणि अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर परत आपल्याला हा कर्व घ्यायचा, व्यवस्थित असा मॅनेज करायचा. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित ठेवल्यानंतर नसेल तर तुम्ही हातानेही आकार देऊ शकता, असं काही नाही की कर्वच पाहिजे. पण याच्याने काय होतं, आपल्या मुंड्यांना किंवा आपल्याला कुठेही शेप द्यायचा असला, जसं की गळ्याला, मुंड्याला, तर आपला हा जो शेप आहे हा प्रॉपर येत असतो आणि कुठल्याही प्रकारचा घोळ त्यात पडत नाही. आता इथपर्यंत मी आकार देऊन घेतले. आता इथून पुढे काय करायचं, नॉर्मल 5 इंच इतकं अशा प्रकारे खाली जायचं. तर हे का जायचं, प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. मुंड्याला आकार देण्याचं जे आपलं मेजरमेंट आहे, माप आहे 1.5 इंच आणि 1 इंच, ते प्रत्येक साईजसाठी सेम असणार आहे. तर बघा आता इथून 5 इंच खाली का गेले, तर आपला मुंडा आपल्याला कधी कधी काचतो किंवा टाईट होतो. तर ज्या आपले जे मुंड्याचे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा झालं. आता इथून आपल्याला काय करायचं, गळारुंदी टाकून घ्यायची असते. तर गळारुंदी मी घेणार आहे 2.25. बघू शकता 2.25 इतकी गळारुंदी घ्यायची. आणि पुढे बघा 3.25 इंच इतकी आपली ही उरली शोल्डर पट्टी. तर शोल्डर पट्टीमधून 3.25 इंच, तर वरचं 5 इंच आपलं गळ्याला फिनिशिंग देण्यात जाईल. आणि उरलं आपलं कम्प्लिटली 3 इंच. 3 इंचमधून अर्धा इंच इकडच्या साईडला आपलं बाही जोडण्यात जाईल. तर बघा 2.5 इंचाची आपली शोल्डर पट्टी ही तयार होते. म्हणजे किती परफेक्ट असं आपलं मेजरमेंट येतं. तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की पूर्ण चार्ट देईल, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शोल्डर किती घ्यायचं किंवा मुंडा किती घ्यायचा मापानुसार. छातीचं माप तर तुमच्याकडे ऑलरेडी असेल, कमरेचं पण असेल. तुम्हाला फक्त चेंज काय होतं, शोल्डरचं मार्किंग आणि मुंड्याचं मार्किंग. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की चार्ट पण देईल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण बेस हा रेडी मिळणार. तुम्हाला फक्त डायग्राम तयार करायची, कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं. तर बघा हे आपलं 2.25 इंच जे गळारुंदी घेतली होती ते मार्किंग. आणि आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं. पुढचा गळा आहे 6.5, तर अर्धा इंच प्लस करायचं. 7 इंचावरती मी मार्क केलं. तर अर्धा इंच आपण प्लस का केलं, इथं आपलं अर्धा इंच बघू शकता. अशा प्रकारे शोल्डर जेव्हा आपण जॉईन करू तेव्हा अर्धा इंच हे मार्जिन जात असतं. तर आता जिथं 7 इंचावरती मी मार्क केलं, तिथून आपल्याला बॉटम साईडला, गळ्याच्या बॉटम साईडला 2.5 इंच इतकी गळारुंदी घ्यायची आहे. प्रत्येक साईजसाठी सेम. इथं तुमची कितीही असू द्या, इथं तुम्हाला 2.5 घ्यायची. समजा खूप जास्त हेवी माप असेल आणि त्यांना खूप जास्त तब्येत असेल, तर त्यांना काय करायचं, 2.25 इंच इतके तुम्ही घेऊ शकता. पण 2.5 इतकं आपलं इनफ होतं. खूप जास्त हेवी 40+ म्हणजे 40 छातीच्या पुढे असेल तेव्हा तुम्ही 2.25 इंच इतकी घेऊ शकता. आणि आता इथून 1 इंचावरती एक मार्क करायचं. प्रत्येक साईजसाठी सेम 1 इंचावरती एक मार्क करायचं आणि तिथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा तुमचा जर फ्रंट हुक असेल तर इथं फक्त गोलच आकार देता येईल. फ्रंट हुक म्हणजे पुढच्या बाजूला हुक असतील तर. आणि समजा तुम्हाला बॅक साईडला हुक घ्यायचे असतील तर तुम्हाला पंचकोनी किंवा हवा तो शेप तुम्ही इथं देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं आपण बॅकमध्ये आकार देतो गळ्याला तसं. तर झालं. आता काय करायचं, आता आपल्याला ब्लाऊजची क्रॉसपट्टी काढून घ्यायची असते. तर आता क्रॉसपट्टी जसं करून किंवा क्रॉसपट्टी जसं की ज्याला कोणी असं म्हणतं योकपट्टी किंवा ब्रापट्टी असे सुद्धा म्हणतात. तर आता ब्लाऊजवरून आपल्याला ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. तर बघा आता इथं 2.5 आहे ब्लाऊजवरती, तर मी 2.5 इंचावरती एक मार्क करते आणि सेम इकडेही मी 2.5 इंचावरती एक मार्क करते. दोघं बाजूला 2.5 इंचावरती मी एक मार्क करते. आणि इथून आता पुढे अशा प्रकारे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. बघा झालं. तर आता ही 2.5 मी इथं 2.5 घेतली. तुम्ही ब्लाऊजवरून मोजून जेवढी आली तेवढीच टाकायची आहे. पुढे त्याच्यात
किती वाढवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता, अडीच जेवढी आली तेवढी टाका. तुमची 2 पण येऊ शकते, 1.5 पण येऊ शकते, 2.25, 3, 3.5 कितीही येऊ शकते. तुम्हाला आहे तेवढी टाकायची आहे. तर ब्लाऊजवरती 2.5 आहे तर मी इथं 2.5च टाकली. आता पुढे काय करायचं, तर याच्यावरती आता आपल्याला एक मार्किंग करायचं आहे, तर ते कटोरीसाठी. तर बघा, कटोरीचं मार्किंग कोणत्या छातीसाठी, कोणत्या साईजच्या छातीसाठी, किती इंचावर करायचं ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा पण तुम्हाला चार्ट शेअर करेल. तर बघा, आता 34 छातीसाठी आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे 5.25 इंचावरती किंवा 5.5 इंचावरती. तर चला आपण 5.5 इंचावरती एक मार्क करूया. आणि आता इथून या पहिल्या मुंड्यापासून आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. तर झालं. आता इथून मी 1.5 इंचावरती एक मार्क करते. तर बघा, इथून मी या कॉर्नरपासून वरती 1.5 इंचावरती एक मार्क केलं, इथून 2.5 इंचावरती एक मार्क केलं. हे 2 मापं तर कंपल्सरी असणार. तर बघा, छोटं माप असेल तर हे तुम्ही 1 इंचावरती मार्क करायचं. मोठं माप असेल तर म्हणजे 30च्या पुढे तुम्ही हे 1.5 इंचावरती किंवा 2.25 इंचावरती मार्क करायचं. 2.5 ते 2.25 हे पण तुमचं कंपल्सरी असेल. हे 2च मेजरमेंट असतात याच्यात. आणि हे जे आपण 5.5 इंचावरती क्रॉसपट्टीवरती एक मार्किंग केलेलं आहे, तर हे तुमचं छातीनुसार चेंज होत असतं, याची काळजी घ्यायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे हे मार्किंग जोडून घ्यायचे आहे. तर बघा, या कर्वनेच मी जोडून घेते. खूप असा प्रॉपर शेप येत असतो. तुम्हाला जर का मागवायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता. मी ऑनलाईनच मागवलेला आहे, बघू शकता. तर तुम्हाला ड्राफ्टिंगवरून कळूनच गेलेलं असेल की किती प्रॉपर असा शेप आपला कटोरीला आलेला आहे. तर बघा तुम्ही, आता काय करायचं, आता हाही तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर याचा पण मी चार्ट तुम्हाला देईल, याचा पण मुंड्याचा लाईनचा पण देईल आणि शोल्डरचा पण देईल. म्हणजे तुमच्याकडे फक्त छातीचं मार्किंग करायचं. आता समजा जसं माझ्याकडे मुंड्याचं मार्किंग होतं, शोल्डरचं पण माझ्याकडे माप होतं, आता कटोरीचं पण होतं. पण आता समजा तुमच्याकडे छातीचं मेजरमेंट आहे, कमरेचं आहे आणि हे 3 मेजरमेंट नाही, तर तुम्ही ब्लाऊज कसा कट करायचा हा पण तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर समजा मी जर तुम्हाला चार्ट दिला तर तुम्ही छातीच्या मापानुसार चार्ट बघून तुम्ही पुढे कट करू शकता. तर बघा, आता सगळ्यात आधी काय करायचं, जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं मार्किंग आहे तसं. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अजून पुढे बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर करणार आहे. जर का तुम्हाला बोटनेकमध्ये पण कुठले पॅटर्न ब्लाऊज शिकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथं सगळ्यात आधी आपल्याला मागचाच मुंडा कट करून घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याला हात लावायचा नाही. सेम कुठलंही माप असू द्या, कटिंग आपली सेमच असणार आहे. कटिंगचा काही विषय नसतो तिथं. तर बघा किती परफेक्ट असं ड्राफ्टिंग दिसतंय. ड्राफ्टिंगवरूनच कळून जातं की ब्लाऊज आपला फिटिंगला किती छान बसणार आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपलं ड्राफ्टिंग परफेक्ट असेल तेव्हाच आपलं कटिंग परफेक्ट असेल, आणि कटिंग परफेक्ट असेल तेव्हा स्टिचिंग परफेक्ट असेल, आणि स्टिचिंग जेव्हा आपलं परफेक्ट असेल तेव्हाच आपली ब्लाऊजची फिटिंगसुद्धाही परफेक्ट असेल. तर बघा, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. तर बघा, आता काय करायचं आहे, तसा हा पेपर असा ओपन करायचा. तर तुम्हाला आता तर समजूनच गेलं असेल की आपण फोल्ड पेपर का घेतला किंवा फोल्ड बाजूकडूनच आपण कटिंग का केलं. तर बऱ्याच जणींना बरेच असे प्रश्न पडत असतात. तर व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रश्न उरणार नाही. एवढं क्लिअर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर
बरेचसे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंगचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते पण नक्की विचारा. तर बघा आता आपला हा बॅक पार्ट. तर बघू शकता तुम्ही बॅक पार्ट आहे आपला आणि हा आहे आपला फ्रंट पार्ट. आता तर काय करायचं, हा आपला फ्रंट पार्ट आहे. आता इथून 1 इंचावरती एक मार्क करायचं. प्रत्येक मापासाठी सेम असणार. तर बघा ह्याच कारणे तुम्ही आपल्या ब्लाऊजमध्ये ही क्रॉसपट्टी बघितलेलीच असेल की तिला बघा पुढे असा हा एक शेप असतो, असा हुकपट्टीच्या साईडने असा एक शेप असतो असा. तर बघू शकता अशाच प्रकारे तो शेप येत असतो. तर मी 1 इंचावरती एक मार्क केलं ह्याच कर्वने. तर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये बघू शकता की हा कर्व आपल्याला किती उपयोगी पडतो आहे आणि आकार पण किती परफेक्ट आपल्याला देता येत आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आकारसुद्धा चुकणार नाही. आणि नवीन असाल तर तुम्ही नक्की घ्या, कारण खूप फायद्याचा आहे आणि जी गोष्ट आपल्या फायद्याची आहे ती आपण नक्कीच घेतली पाहिजे. तर बघा क्रॉसपट्टीसुद्धा मी कट करून घेतली. आता पुढचा गळ्याचा आकार कट करून घेते. तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा कटिंग करू शकता, पण जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा आपल्याला पेपर हा बेटर ऑप्शन आहे. तर तुम्ही पेपरच वापरा नवीन शिकत असताना. आणि आता पुढचा मुंड्याचा आकार आहे तसा कट करायचा. तुम्ही बाहीचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला बाहीची इन्फॉर्मेशन पहिलेच देऊन दिलेली आहे आणि ती पण फुल डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. छोटी स्लीव असू द्या, मोठी स्लीव असू द्या, कुठल्याही प्रकारची यूज तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही तो नक्की बघा. त्याच्यात मी तुम्हाला फॉर्म्युलासुद्धा सांगितलेला आहे. कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये उरणार नाही, एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे. तर आता अजून पुढे आपलं बरंचसं असं कटिंग राहिलेलं आहे अजून. बघा तर इथून तुम्हाला कळलंच असेल की कटिंग किती परफेक्ट दिसतंय. आता काय करायचं, ही जी कटोरी आहे ही आपल्याला इथे यूज करायची नसते. या कटोरीवरून आपल्याला दुसरी कटोरी काढायची असते. कंपल्सरी आपल्याला दुसरी कटोरी काढून घ्यायची असते. तर चला आपण आता दुसरी कटोरी काढून घेऊया. तर बघा मी हाच पेपर घेते एक. तर हा पेपर घेते आणि आता काय करायचं, ही कटोरी आहे तशी ड्रॉ करायची, आहे तशी. कुठल्याही प्रकारचे चेंजेस तिच्या करायचे नाही. ठेवताना सुद्धा काळजी घ्यायची, कटोरी ठेवताना सुद्धा काळजी घ्यायची. व्यवस्थित ठेवली की नाही ते करा, मगच कटोरी ड्रॉ करा. नाहीतर बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, जसं की कटोरी चपटी होते किंवा कटोरी लांबते खूप, किंवा तिचा पफ हा व्यवस्थित आपल्या छातीत बसत नाही. बरेचसे प्रॉब्लेम तुमचे क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कटोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा. जशी मी ठेवलेली तशी प्रमाणे ठेवा व्हिडिओमधून. तर कटोरी आपली झालेली आहे. आता काय करायचं, आहे तशी कटोरी केल्यानंतर इथून 1.5 इंचावरती एक मार्क करायचा. पुढे कॉर्नर घ्या, कॉर्नरपासून 1.5 इंचावरती एक मार्क करा आणि हा जो 1.5 इंचावर मार्क आहे तर ह्या 1.5 इंचपर्यंत अशा प्रकारे ठेवा. त्याला डायरेक्ट फोल्ड करा. जसं सेंटर काढा, सेंटरलाच तर सर कसा काढायचा समजलं असेल. मोजणं मापणं वगैरे काहीच नाही, डायरेक्ट टेप ठेवायचा आणि सरळ फोल्ड करायचा. तर आता हा जो सेंटर आहे इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मारायचं. तरी हे इथून 1.5 इंच आणि यांचा जो सेंटर काढला इथून 1.5 इंच. तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, माप फक्त 1.5 इंच हे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी असणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक मापामध्ये काय चेंज करायचं किंवा प्रत्येक मापासाठी काय सेम असणार आहे हे सुद्धा
फुल डिटेलमध्ये सांगते, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. खूप उपयोगी अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही न घाबरता कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही मापाचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. स्वतःचाही शिवला तरी पुरे तुमच्यासाठी. किंवा तुम्ही जर का शिवत असाल ऑलरेडीच, तर मी तुम्हाला चार्ट वगैरे दिला तर तुम्ही कस्टमरचा कुठलाही ब्लाऊज आला तर तो शिवू शकता. फक्त आपलं मेन पॉईंट काय असतो, मेजरमेंट. तुमचं माप परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाऊजसुद्धा परफेक्टच येणार आहे. तर बघा, इथून पण मी एक लाईन जोडून घेतली, इथून पण मी हा पॉईंट जोडून घेतला आणि इथून हा जो आपला गळ्याचा भाग आहे इथं मी जोडून घेतलं. तर आता काय करायचं, इथून 1.5 इंच इतकं एक मार्क करायचं आणि ते मार्किंग झाल्यानंतर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. अशा प्रकारे डॉट डॉट करा. सगळ्यात आधी डायरेक्ट जोडायला जायचं नाही, या पॉईंटपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. बघू शकता, कळलं तुम्हाला? इथून फक्त 1.5 इंच इतकं मार्क करायचं आणि इथून पहिले डॉट डॉट करायचे आणि मग अशा प्रकारे जोडून घ्यायचं. बघा, सेम तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, कटोरीचं माप तुमचं सेम असणार आहे. मार्किंग सेम असणार आहे. कुठल्याही मापासाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आता आहे तशी कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, आहे तशी. तर कटोरीचं मार्किंगसुद्धा किती परफेक्ट दिसतंय. आणि ही कटोरी तुम्हाला मोठी जरी वाटत असली तरी पण जेव्हा आपण तिला तयार करतो तेव्हा ती आपल्या छातीमध्ये एकदम परफेक्ट अशी बसते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते पण मला नक्की विचारू शकता. अगदी फ्रीमध्ये तुम्हाला फुल डिटेलमध्ये माहिती मिळते, तर त्याचा तुम्ही नक्की उपयोग करा. बघू शकता. आणि आता यापुढे काय करायचं, इथून 1.5 इंचावरती एक मार्क करायचं, इथून पण ह्या कॉर्नरपासून 1.5 इंचावरती परत एक मार्क करायचं, दोघं साईडला 1.5 इंच. आणि हा जो आपला पॉईंट आहे या पॉईंटपासून 2.5 इंचावरती. तर बघा, हे 2.5 इंच किंवा हे 1.5 इंच प्रत्येक मापासाठी सेमच असेल. तर काय करायचं, तर बघा अशा प्रकारे हा जो सेंटर आहे कटोरीचा, हा जो सेंटर आहे, इथून आपण जे बघा 1.5 इंच घेतलेलं होतं ते 1.5 इंच मार्किंग आणि हा 2.5 इंच मार्किंग. जे मी पुढे आता मार्किंग केलं हे तेच आहे. कन्फ्यूज होऊ नका, कुठल्याही प्रकारचं फ्युजन तुमच्या डोक्यात घालून घेऊ नका. बघा, हे जे मी 1.5 इंच, तर ते फोल्ड डायरेक्ट तुम्ही जरी असं केलं ना, फोल्ड करायचं डायरेक्ट सेंटरपासून 1.5 इंचावरती एक मार्क करा, 9 इंचावरती एक मार्क करा. आणि ज्या वेळेला तुम्ही अशी एक टाकणार, अशी स्टिच टाकणार, अशा प्रकारे बघू इथं अशा प्रकार कसा पफ कटोरीचा आपली स्टिच ही एकसारखी येईल ना, तेव्हाच तुम्हाला कळेल. अशा आपली ही कटोरी तयार होत असते. अशा मला कळेल, जेव्हा प्रॅक्टिस स्वतः ट्राय करणार तेव्हा मला अजूनच कळेल. तर बघू शकता तुम्ही, आपलं आताची कटोरी हिला डोन काढा आपल्याला नाही. बघू शकता आपल्याला काय लागतं, ही जी आपण आता तयार केलेली आहे कटोरी, जेव्हा तुम्ही जोडाल ते मला अगदी परफेक्ट प्रॅक्टिकली ट्राय करा आणि मगच मला कमेंट करा. स्वतः ट्राय केल्याशिवाय काहीही कळणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय करणार कुठली गोष्ट आपण ट्राय केल्याशिवाय कळत असते. तर नक्की ट्राय करा. बघू शकता. आणि आता गळ्या पाठच्या भागाची गोष्ट, पाठीमागात काय करायचं असणार आहे आपलं, फक्त काय करायचं बघू शकता. पुढच्या भागात आपण 1.25 इंच गळा रुंदी घेतली, मागच्या भागात सुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. पाठीमागचा गळा आहे आपला 9.5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच प्लस करून 10 इंचावरती एक मार्क करायचं आणि इथून आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची असते बॉटमला. तर तुम्ही 3, 3.5, 3, 2.5 इतकी घेऊ शकता.
3च्या पुढे जायचं नाही, नाहीतर तुमचा गळा जास्त ब्रॉड होऊ शकतो, म्हणजेच की जास्त असा पसरट असा होऊन जातो तो खाली. तर आपलं 3पर्यंत तुम्ही घेऊ शकता. बघू शकता मी इथं 3 घेतली. असा एक तिरकस असा बॉक्स तयार झाला होऊ द्या, काहीच हरकत नाही. आणि इथून आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे गोल किंवा पान तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. आणि आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागे मी गळ्याच्या जवळचा एक टक असतो, त्या टकसाठी काय करायचं, पासून 4 इंचावरती एक मार्क करायचं आणि 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा प्रत्येक मापासाठी सेम. तर बघा, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. काही प्रश्न असला तर नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. आणि आता राहिली गोष्ट स्लीव्ज कटिंगची, तर मी तुमच्यासाठी स्पेशल स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ. मी कमेंट नक्की बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला होणार आहे. आपला क्लासचा 4था दिवस एवढे सुद्धा मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगणार आहे. तर तुम्ही आपलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काहीही नोटिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला किंवा काही मी माझ्या ज्या सूचना असतील त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्यात आधी तुमच्या स्क्रीन तुम्हाला दिसतील की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाच कळेल. तर माझा जरी व्हिडिओ असेल ते तुम्हाला नोटिफिकेशन. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपला इथलेला आहे. व्हिडिओ आला असेल तर लाईक करा, शेअर नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तर चला, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकर भेटूया आपण व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.